हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत अलंकार मराठी व्याकरणातला प्रकार, जो की सर्व स्पर्धांपरीक्षाकरिता विचारला जातो. तसंच 10वी आणि 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्डला हा व्याकरणाचा भाग आहे. तर अलंकार एक 5 सेकंदात कसा ओळखता येईल आणि त्याचं उत्तर कसं लिहिता येईल ते आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया पहिल्या अलंकाराला. अनुप्रास अलंकार. तर जेव्हा वाक्यात तेच अक्षर किंवा वर्ण परत येतो, उदाहरणार्थ संतमंती, सप्तपदे, सहवासे, सख्य, साधूंशी घडते. तर स हा वर्ण इथे परत आलेला आहे. तर अनुप्रास अलंकार म्हणजे काय? एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. जसं इथे स हा वर्ण परत आलेला आहे, म्हणून या वाक्याला काय झालेलं आहे, एक विशिष्ट नाद मिळालेला आहे, विशिष्ट आवाज प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे या ओळीला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. तेव्हा आपण अनुप्रास हा अलंकार असं म्हणतो. पुढे घेऊया यमक अलंकार. कवितेच्या एका ओळीच्या शेवटी एखादे अक्षर किंवा शब्द येते. एखादे अक्षर किंवा कवितेच्या एका ओळीच्या शेवटीला एखादे अक्षर किंवा शब्द येतो, तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी येतो. उदाहरणार्थ जाणावा तो ज्ञानी, ही झाली पहिली ओळ, नी आलेला आहे. पूर्ण समाधानी, दुसऱ्या ओळीत पण नी हे रिपीट आलेलं आहे. निसंदेह मणी सर्व काळ. तर यमक कशाला म्हणणार आहेत? कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास याला काय म्हणणार आहोत आपण? यमक अलंकार. पुढचा घेऊया श्लेष अलंकार. एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला जातो. एकच शब्द काय व्हायला लागले? दोन अर्थाने किंवा दोनपेक्षा जास्त अर्थाने वापरला जातो, त्याला आपण श्लेष अलंकार असे म्हणतो. तर इथे उदाहरण दिलेलं आहे, शंकरास पूजिले सुमनाने. शंकर देवाला कशाने पूजलेले आहे? सुमनाने. म्हणजे इथं सुमन हा शब्द पुष्प या अर्थाने वापरला गेलेला आहे. सुमन म्हणजे चांगले आणि मन, चांगल्या मनाने सुद्धा पूजल्या गेलेला आहे शंकरास. किंवा सुमन एखाद्या मुलीचे नावही असू शकते. तर हा एक शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेलेला आहे, याला आपण काय म्हणणार आहोत? श्लेष अलंकार. म्हणजेच काय म्हणायचंय? एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा त्याला काय म्हणणार आहोत आपण? श्लेष अलंकार. आता पुढचं घेणार आहोत आपण उपमा अलंकार. आता उपमा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूमधील साम्य चमत्कृती पूर्ण पद्धतीने वर्णन केलेले असते. जसं शिवाजी, उदाहरणार्थ दिलेलं आहे, शिवाजी महाराज हे सिंहासारखे शूर होते. शिवाजी महाराज हे काय होते? सिंहासारखे शूर होते. शिवाजी महाराजांना कशाची उपमा दिलेली आहे? इथे सिंहासारखी उपमा दिलेली आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे? दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जेव्हा वर्णन केलेलं आहे. आता हे दोन वस्तू काय? इथे शिवाजी महाराज आणि सिंह, या दोघांमधलं जे साम्य आहे असं चमत्कृती पूर्ण रीतीने वर्णन केलेले आहेत, तिथे उपमा अलंकार होतो. आता पुढचा अलंकार घेऊया आपण उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. उत्प्रेक्षा म्हणजे काय? कल्पना. आता एक मिनिट. तर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय ही जणू काही दुसरी वस्तू उपमानच आहे अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा म्हणतात. आता इथे पहा, दोन वस्तूंची तुलना करताना एक वस्तू ही काय आहे? जणू दुसरीच वस्तू आहे असं वर्णन केले जाते. उपमेय हे उपमान आहे असे वर्णन केलेले जाते. जसं आकाशातील चांदण्यात, आकाशातील चांदण्या काय आहे? उपमेय आहे. त्याला कशाची उपमा दिलेली आहे? उपमान काय आहे ते? जसं की फुलांची पाखरण. आकाशातील चांदण्या जणू काय आहेत? हे फुलांची पाखरणच आहे. उपमेय काय आहे? उपमानच आहे. जिथे असं दर्शविल्या जाते त्याला आपण उत्प्रेक्षा
अलंकार असे म्हणतो. म्हणजे काय घेणार याची व्याख्या आपण, उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. आता उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय येणार, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे साम्यवाचक शब्द येतात. तर इथे कोणता शब्द आलेला आहे, जणू. तर हा शब्द आला जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की, तर आपण काय म्हणणार याला, उत्प्रेक्षा अलंकार. पुढचा अलंकार घेऊया, आपणहुती अलंकार. तर उपमेयाचा निषेध करून, आता आपणहुती म्हणजे काय, उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे की काय असं आपल्याला दर्शवायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला उपमेय आणि उपमान काय हे लक्षात आलं पाहिजे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे. आता इथं काय दिलेलं आहे, नयनाची तुलना आपल्याला सरोज म्हणजे कमळासारखी करायची आहे. तर नयनाची तुलना करायची म्हणजे हे झालं उपमेय. नयन काय झाले, उपमेय. आणि ज्याच्याशी करायची आहे त्याला म्हणायचं उपमान. आलं लक्षात. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक उपमेय. आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे, ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान. ठीक आहे. तर आता आपणहुती अलंकार म्हणजे काय, उपमेयाचा निषेध करायचा. इथे उपमेय काय आहेत, नयन, याचा काय करायचा, निषेध करून जणू काय ते उपमानच आहे असं आपल्याला दर्शवायचं आहे. त्याला आपण म्हणणार आपणहुती अलंकार. आता आपणहुती याचा अर्थ झाकणे, लपविणे. म्हणजे एका गोष्टीला लपवायचं आहे आणि ती दुसरीच गोष्ट आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. आपणहुती याचा अर्थ झाकणे किंवा लपविणे असा आहे. या अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करून, आता हे उपमेय आहे तर इथं नयनला काय म्हटलंय, न हे नयन म्हणजे नयन हे नाहीतच, जसे काय हे डोळे नाहीतच, तर काय आहे हे निषेध केलेला आहे. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातल्या. कशाची उपमा दिलेली आहे, जसं काय हे सरोज आहे, कमळ आहे, याची उपमा दिलेली आहे. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातल्या, म्हणजेच आपणहुती अलंकार इथे होतो. परत एकदा, या अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपणहुती अलंकार होतो. आलं लक्षात. आता पुढचा अलंकार घेणार आहोत, रूपक अलंकार. उपमेय उपमान एकरूप आहेत असे वर्णन केले जाते. उपमेय आणि उपमान म्हणजे काय आपण आत्ताच पाहिलेलं आहे, हे एकरूप आहेत, एकच आहेत, वेगवेगळ्या ह्या दोन गोष्टी नाही आहेत. जेव्हा असे वर्णन होते त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आलं लक्षात. काय सांगितलं गेलेलं आहे, रूपक म्हणजे उपमेय उपमान ह्या दोन्ही गोष्टी, दोन्ही घटक हे एकरूप आहेत, एकच आहे, म्हणजेच रूपक अलंकार इथे घडत आहे. आता ह्या वाक्यात लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखे आहे असे नुसते उपमेय उपमान यातील केवळ सादृश्य न दाखवता त्याच्यातील अभेद वर्णिलेला आहे. अशा प्रकारे उपमेय उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीतच असे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार असतो. चला पुढचा घेऊया आपण अलंकार, व्यतिरेक अलंकार. तर इथे दिलेलं आहे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, व्यतिरेक करायचा आहे. याचा काय करायचं आहे आपल्याला, व्यतिरेक करायचा आहे. तर उदाहरणार्थ दिलेला आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता हे नेमकं काय सांगायचं इथे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, अमृतापेक्षाही तुझं नाव काय आहे, गोड आहे. तर हे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. इथे व्यतिरेक म्हणजे आधिक्य, उपमेयाचे उपमानावर आधिक्य म्हणजेच व्यतिरेक. हे आधिक्य दोन प्रकारे दाखवल्या जातं, जसं की उपमेयाच्या उत्कर्षाने व उपमानाच्या अपकर्षाने. तर आता पुढचा अलंकार घेऊया आपण, अनन्वय अलंकार.
उपमेयासारखे उपमेयच आहे, त्याला कशाचीच उपमा देता येत नाहीये, म्हणजेच अनन्वय. तर कसं इथे सांगितलं गेलेलं आहे, ताज आहे ताजमहाल एक जगती, तो त्याच्याच परी. त्याची उपमा त्यालाच दिली गेलेली आहे. उपमा ताजमहालाला दुसऱ्या कोणाचीच उपमा देता येत नाही, दुसऱ्या अन्य कशासारखाच तो नाही, म्हणजेच अनन्वय अलंकार इथे आहे. तर अशा रीतीने उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, ताजमहल हा ताजमहालासारखा दुसरा कोणीच नाही अशी उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो, घडतो. अनन्वय म्हणजे संबंध, अन्वय म्हणजे संबंध, आणि ज्या वाक्यात तुलना करायचा संबंधच येत नाही तो अनन्वय आहे. आलं लक्षात? अन्वय म्हणजे संबंध, आणि ज्या वाक्यात तुलना करण्याचा संबंधच, इथं संबंधच येत नाही, ताजमहालाशी कोणाशी तुलना करायचा संबंधच येत नाही, म्हणजेच काय आहे हे अनन्वय अलंकार. पुढे घेऊया अतिशयोक्ती अलंकार. आता एखादी गोष्ट ही त्यापेक्षा फार फुगून सांगणे, एखादी गोष्ट जी आहे त्यापेक्षा फार फुगून सांगणे म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार घडतो. जसं वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपत झाले. आता वीर मराठे असे गर्जत आले की सर्व पर्वत जे आहेत ते सुद्धा कंपित पावले. असं एखादी गोष्ट फार फुगून सांगणे त्यालाच म्हणणार अतिशयोक्ती अलंकार. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो. पुढचं घेऊया स्वभावोक्ती अलंकार. स्वभाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे. व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे एकदम सारखे म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे म्हणजे स्वभावोक्ती अलंकार होय. उदाहरणार्थ गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काडी. गणपत हे एका व्यक्तीचं नाव आहे, तो काय करायचा, विडी पितांना चावायचा नुसतीच काडी. म्हणायचा आण मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. तर याच्यामध्ये काय सांगितले आहे, एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण वर्णन म्हणजेच स्वभावोक्ती अलंकार आहे. आता इथे गणपत व्यक्तीचे काय केलेले वर्णन केलेले आहे. विडी पितांना विडी समजून काय करायचा, नुसती काडी चावायचा आणि मनाशीच म्हणायचा की मी या जागेवर बांधीन माडी, म्हणजे त्याच्या स्वभावाचं इथे हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेलं आहे, म्हणजेच स्वभावोक्ती अलंकार होय. आता पुढचं घेऊया अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून सांगायचे, म्हणजेच अन्योक्ती. अन्य एकाची उपमा द्यायची. तर कसं, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तर जसं आपण म्हणतो ना, लेकी बोले सुने लागे, या प्रकारचा हा अलंकार आहे. म्हणजे सुनेला काही बोलायचे असल्यास स्पष्टपणे तिला न बोलता तिच्या आडपणे सासू काय करते, आपल्या मुलीला बोलते. मात्र तिचा सारा रोख, सगळा राग जो आहे तो सुनेवरच असतो. दुसऱ्याला उद्देशून बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याच्या पद्धतीला अन्योक्ती असे म्हणतात. म्हणजे इथे सुनेला बोलायचं आहे, पण सुनेला डायरेक्ट न बोलता सासू आपल्या मुलीला बोलते, म्हणजेच अन्योक्ती अलंकार घडतो. पुढे घेऊया चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अचेतन, जड, निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन करणे. अचेतन, जड, निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन करणे म्हणजेच चेतना गुणोक्ती अलंकार. जसं निसर्गातील निर्जीव वस्तू सजीवच आहेत, त्याच्यामध्ये जीव आहे अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, असे जेथे वर्णन असते तेथे चेतना गुणोक्ती हा अलंकार घडतो. जसं उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला. आता रस्ता काही ह्या गोष्टी खाणार नाही आहे, ही गोष्टी निर्जीव आहेत, पण याचा
उदाहरण असं दिलेलं आहे की उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन हा रस्ता काय झालेला आहे, तृप्त झालेला आहे. चेतना गुणोक्ती अलंकार इथे असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण अलंकारांचा अभ्यास इथे केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठल्या मराठी व्याकरणाचा प्रकार तुम्हाला हवा आहे तेही मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे निश्चितच तशा प्रकारचा मी व्हिडिओ बनवेल.